एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमॅटिक कंपॅरेटर स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायल गेज कंपॅरेटरचा स्टडी केला होता. न्यूमॅटिक कंपॅरेटरचे जे कंपोनंट्स आहेत, या कंपॅरेटरचा आपण एक शॉर्ट यूज बघूयात आणि हेच तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट कंपोनंट आहेत कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर ॲटमॉस्फिअरमध्ये असलेली जी एअर आहेत, या एअरला कॉम्प्रेस करतो आणि कॉम्प्रेस केल्यानंतर पाईप थ्रू आपण ती गेजिंग हेडपर्यंत यूज करतो. यामध्ये या पाईपलाईनमध्ये आपण एक फिल्टर अटॅच करतो. फिल्टरचा यूज काय की कॉम्प्रेस एअर जी आहेत, या कॉम्प्रेस एअरमध्ये जे काही डस्ट पार्टिकल असतील, मॉइश्चर असतील, तर ते FRL युनिट म्हणजेच फिल्टर युनिट हे रिमूव्ह करतील. त्यानंतर ही जी पाईपलाईन आहेत हॉरिझॉन्टल पाईपलाईन, या हॉरिझॉन्टल पाईपलाईनला आपण ओरिफिस मीटरच्या अगोदर एक बायपास पाईप कनेक्ट केलेला आहे आणि हा बायपास पाईप या वॉटर टँकमध्ये आपण फिट केलेला आहे. ही जी ओरिफिस मीटर आहेत, या ओरिफिस प्लेटला एक होल ड्रिल केलेला असतो आणि या ओरिफिस मीटरचा यूज काय की या कॉम्प्रेसरमधनं जी काय एअर येणार आहेत, त्या एअरमधनं आपल्याला रेग्युलेटेड जी काय एअर आहेत, ही एअर गेजिंग हेडपर्यंत पास करण्यासाठी आपण या ओरिफिस मीटरचा यूज करतो. यात आपण एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊयात. कॉम्प्रेसरने सपोज 4 बार एअर आपल्याला या पाईपमधनं पुढे सर्क्युलेट केलीत. 4 बार एअर इथे आल्यानंतर आपल्याला सपोज 2 बार एअरच फक्त पाहिजे आहेत, तर रिमेनिंग जी काय एअर आहेत, ही रिमेनिंग एअर इथे ओरिफिस मीटरमधनं ब्लॉक होईल आणि ब्लॉक झाल्यानंतर या बायपास पाईपमधनं ती वॉटर टँकमध्ये फ्लो केल्या जाईल आणि बबल फॉर्ममधनं ही बाहेर थ्रो केल्या जाईल. रिमेनिंग जी काय आपल्याला एअर पाहिजे आहेत, रेग्युलेटेड एअर, ती एअर या ओरिफिस मीटरमधनं पुढे पास होईल आणि पास झाल्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट कनेक्ट केलेला आहेत याच पाईपलाईनला मॅनोमीटर. मॅनोमीटरचं जे काही वर्किंग आहेत, हे वर्किंग आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्येही डिस्कस केलेलं आहेत. आज आपण परत रिपीट करणार आहोत. फक्त कन्स्ट्रक्शन किंवा डायग्राम तुम्हाला ड्रॉ करताना ओरिफिस मीटर जी आहेत, ही ओरिफिस मीटर बायपास पाईप आणि मॅनोमीटर पाईप या दोघांच्या मिडलला तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. यानंतर मॅनोमीटर यूज केल्यानंतर ही जी हॉरिझॉन्टल पाईपलाईन आहेत, या हॉरिझॉन्टल पाईपलाईनच्या एंड पॉईंटला आपण गेजिंग हेड इथे माउंट केलं आहे. आता गेजिंग हेड ड्रॉ करताना ही जी सेंटरला व्हाईट पोर्शन जो दिलेला आहे, तो पाईपलाईनचा सेक्शन आहे. ही जी एअर आतमध्ये येते, ही आतमध्ये आल्यानंतर ही पूर्ण बाहेर जाण्यासाठीचा हा सेक्शन आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी या पॉईंटपर्यंत कट करतात. सो इथनं एअर पुढे बाहेर जाण्यासाठी ड्रॉ करताना हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की ही जी सेंटरला गेजिंग हेडच्या मध्ये ही जी लाईन आहेत, ही लाईन तुम्हाला थ्रू आउट ब्लँक ठेवायचे. यानंतर या गेजिंग हेडच्या आउटर एजमध्ये आपण वर्कपीस फिट करणार आणि त्या वर्कपीसचे इंटरनल डायमेन्शन्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. आपण मेजर नाही करणार आहोत, आपण फक्त काय करतोय की स्टँडर्ड कंपोनंट बरोबर ते कम्पेअर करतोय. त्यामुळेच या कंपॅरेटरला म्हणणार आपण न्यूमॅटिक कंपॅरेटर. न्यूमॅटिक का, तर तो आपण हाय